सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एकच आवाज घुमत होता, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. पैठणकरांनी ही शिक्षा सुनावली आणि क्षणभर सिद्धेश्वराचं मंदिर स्तब्धच झालं, थरथरलं सुद्धा. आणि सिद्धेश्वराच्या मंदिराची ही थरथर अगदी इंद्रायणीच्या काठापर्यंत गेली. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र प्रतिबिंबाच्या रूपानं इंद्रायणी दिसत होता आणि त्या थरथरीत तो देखील थरथरला. त्याचं तेज काहीसं कमी झाल्यासारखं वाटलं आणि विमनस्क स्थितीत विठ्ठलपंत आपल्या घराकडे जायला निघाले. धर्मपीठाने सुचविलेली ही अधर्माची शिक्षा, स्वतःला संपविण्याची शिक्षा विठ्ठलपंतांनी मनोमन मान्य केली होती. आपलं आयुष्य संपलं हरकत नाही, पण आपल्या लेकरांचं आयुष्य नीट होईल, त्यांना या सगळ्यांच्या मध्ये सहभागी करून घेतलं जाईल, ही विठ्ठलपंतांच्या मनातली भावना. आणि ते त्या शिक्षेला सहर्ष स्वीकारून पुढे निघाले. इकडे काही वेगळंच घडतंय. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आळंदीत देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली आहे आणि इकडे या शिक्षेची कसलीही माहिती नसलेल्या 4 लेकरांचा वेगळाच खेळ आपल्या घरात सुरू आहे. रुक्मिणीबाई आपल्या लेकीला आई करत होत्या. आई होण्यासाठीचं प्रशिक्षण देत होत्या. काय दैवाचा विलक्षण न्याय असतो ना. विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावावी आणि पाठोपाठ ती शिक्षा विठ्ठलपंतांच्या सोबत रुक्मिणीबाईंना सुद्धा भोगावी लागावी, हे काळानं ठरवलेलं असतानाच एक आई आपल्या लेकीला आई करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडत होती. अन्नब्रह्माचे धडे ती गिरवून घेत होती मुक्तीकडून. येवलीशी मुक्ते बस, तुला आज भाकरी करता आली पाहिजे. ज्वारीचं पीठ किती घ्यावं, त्यात पाणी किती टाकावं, ते पीठ कसं मळावं, हे मुक्तीला शिकवत असतानाच मुक्तीच्या उजव्या हात त्या पिठाला मळत असताना अचानक तिच्या भुरभुरणाऱ्या बटा डोळ्यासमोर आल्या आणि तिने उलट्या हातानं असंच घेऊन त्या बटांना ठीक करून घेतलं. आईनं मध्येच थांबवलं, म्हणाले, मुक्ते, आपल्या केसांना बांधायला शिक हो. स्वयंपाक करताना अशी केस मध्ये येता कामा नये आणि मग खरकट्या हाताने त्याला असं मागं सरकवावं लागत नाही. आपल्या केसांना नीट बांधून ठेव. मुक्ती हसून म्हणाली, आई, केस कितीही बांधले ना तरी ते चंचल आहेत, पुन्हा पुन्हा पुढे येतात. मुक्ते, असू दे केस चंचल असण्याबाबत मला काहीच म्हणायचं नाही, पण केसासारखं मन मात्र चंचल होऊ देऊ नकोस मुक्ते, त्याला स्थिर ठेव. छोट्या कोवळ्या वयाची मुक्ता आपल्या आईकडून हे ऐकत होती आणि उद्या काय होणार आहे आपल्या आयुष्यात तिला माहीतच नाही. स्वयंपाक चालू असतानाच मुक्तेने सोपानाला हाक मारली, सोपान दादा आता आला. काय ग मुक्ते, सारखी सारखी काय हाक मारतेस, मला माझं खेळू देत जा ना. एवढंच किती बाळा. म्हणाली, सोपान दादा, अरे सगळे येतील, जेवायला बसावं लागेल. मग केळीचे पानं आणशील आणि हो, खालचे पानं आण हो, जरा मोठी झालेली. कोवळी पानं तोडू नकोस, उद्या पुन्हा तीच पानं मोठी झाली की तीच वापरता येतील. काय शहाणी होत होती ना मुक्ता. कोवळ्या पानाला तोडू नये आणि जेवायचं असेल तर खालची जाड मोठी पानं तोडावीत. उद्या पुन्हा हीच कोवळी पानं उपयोगाला येणार आहेत. दुसरं काय घडत होतं. विठ्ठलपंत मंदिरातून देहांत प्रायश्चित्त ही शिक्षा घेऊन आले होते. कोवळ्या पाण्याला वाचविण्यासाठी जुन्या पानांनी झडून जावं, जुन्या पानांनी तुटून जावं आणि संपून जावं, हे विठ्ठलपंत आपल्या मनात घेऊन येत होते. आणि मुक्ती सोपानाला नेमकं हेच सांगत होती. सोपाना, कोवळी पानं नकोस तोडू, खालची पानं तोड. सगळे आले आणि स्वयंपाकाला सुरुवात असताना अजून विठ्ठलपंत यायचे राहिलेत. तेवढ्यात निवृत्ती आला. वा, आज मुक्ती स्वयंपाक करते वाटतं. हो, आज मुक्ती स्वयंपाक करते.
आणि मुक्ती आपल्या दादाला मी स्वयंपाक कसा करते हे दाखवत होती. तेवढ्यात रुक्मिणीबाईंनी मुक्तीला सांगितलं, मुक्ते भाकरी करपली बघ. अगं भाकरीकडे लक्ष ठेवावं. तिला पटकन आपल्याला पलटवता आलं पाहिजे, एवढं तरी लक्षात ठेव. बाई भाकऱ्या नीट करता आल्या पाहिजेत. काय होतं ना, पुन्हा आई तव्यावरची भाकरी पलटवायला नव्हती, पुन्हा कधीच राहणार नव्हती. इथे मुक्तीला ते धडे दिले जात होते आणि मुक्तीने सफाईदार पद्धतीनं ती भाकरी तव्यावरून पलटवली आणि दूरच्या बाजूनं भाजायला लागली. मुक्तीची भाकरी भाजत होती तेव्हा तिची आई समाधान व्यक्त करत होती. रुक्मिणीबाई मनातल्या मनात समाधान व्यक्त करत होत्या की आपल्या पोरीला भाकरी भाजता येते, भाकरी पलटवता येते. आता ती या लेकरांची आई होऊ शकते. रात्री कधीतरी विठ्ठलपंत परतले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात काय झालंय हे रुक्मिणीला सांगायचा विचार करत होते. तोपर्यंत सांगता येणार नाही जोपर्यंत लेकरं झोपत नाहीत. रात्रीच्या अंधारात चिडीचूप झाल्यावर बायकोला सगळं सांगायचं आणि आपण विस्तीर्ण नदीच्या पात्रात स्वतःला झोकून देण्यासाठी निघून जायचं, हे विठ्ठलपंतांनी मनोमन ठरवलेलं होतं. विठ्ठलपंत परत आले, लेकरं निजली आणि मग हळूच रुक्मिणीला म्हणाले, ऐकतेस? काय सांगताय? बाळ झोपली आहेत तेव्हा तुला बोलून घ्यावं म्हणतोय. बोला. तुम्ही ऐकतेस का? हे शब्द उच्चारले की माझ्या काळजात गोळा येतो. अजून काय नवीन वाढून ठेवलंय हा प्रश्न पडतो. तुम्हाला आठवतंय, असंच एकदा ऐकतेस का म्हणालात आणि पंढरपूरला यात्रेला गेलात. पंढरपुरातल्या राऊळात म्हणालात ऐकतेस का ग, आणि रामेश्वरच्या यात्रेसाठी निघून गेलात. रामेश्वरून परत आल्यावर पुन्हा एकदा म्हणालात ऐकतेस का, आणि संन्यास घ्यायला निघून गेलात. आता पुन्हा एकदा विचारताय ऐकतेस का. आता काय डोक्यात आहे तुमच्या? विठ्ठलपंत म्हणाले, आता काही नाही. आता संन्यास नाही, आता तीर्थयात्रा नाही, आता परमधामाला जावं लागणार आहे. कारण मंदिरात लेकरांचं भलं व्हायचं असेल तर मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आहे. विचार करतोय प्रयागराजच्या तीर्थक्षेत्रावर जाऊन गंगेत त्रिवेणी संगमावर स्वतःला झोकून द्यावं. रुक्मिणी परवानगी दे ग. रुक्मिणी म्हणाल्या, परवानगी? आणि मी? तुम्हाला असं वाटलं कसं की आता मी तुमच्याशिवाय जगू शकेन? आठवतंय, संन्यास घेऊन परत आलात तेव्हा वचन दिलं होतं, आता तुला सोडून कुठे जाणार नाही. मला सोडून जायचं नसेल आणि जायचंच असेल तर मला घेऊन सोबत जा. आपण दोघंही त्याच मार्गावर जाऊ ज्या मार्गाने तुमची जायची इच्छा आहे. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे बघितलं, चार झोपलेल्या लेकरांच्याकडे बघितलं, म्हणाले, रुक्मिणी आपण जायचं आहे, पण या लेकरांचं काय ग, त्यांचं काय होईल? रुक्मिणी म्हणाल्या, तो आहे ना, तो बघेल. आणि आपलं असणं हे लेकरांच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे. आपण स्वतःला दूर केलं ना तर लेकरांचं आयुष्य नीट होईल, ते सुखात जगतील. आपण दोघंही जाऊयात ना. चल, हरकत नाही. आणि तो आहेच ना. नाहीतरी निवृत्तीला नाथांनी आशीर्वाद दिलेले आहेतच. गणिनाथांच्या आशीर्वादाने निवृत्ती खूप शहाणा झालाय, खूप हुशार झालाय, खूप ज्ञानी झालाय. आणि त्याने ज्ञानदेवाला आपल्या पंखाखाली घेतलाय. बाकी दोन लेकरं खूप हुशार आहेत, त्या दोघांच्या सोबत ती आरामात राहतील. चल आपण निघून जाऊया. पहाट होण्याच्या आधीच रुक्मिणी देवी उठल्या, आपली झोपडी सगळी आवरली, समोरचा भाग झाडून घेतला, सडा टाकला. पहाट होण्याच्या आधीच विठ्ठलपंतांनी हातात रांगोळी घेतली आणि रांगोळीने अंगणात शब्द लिहिले, चिरंजीवी राहा. फुलं टाकलेली रुक्मिणी आणि विठ्ठलपंत
अंधारातच तरा 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 चालत गेले, खूप दूर, कुठपर्यंत काय माहीत नाही. सकाळची वेळ झाली, निवृत्तीला जाग आली. निवृत्तीच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, अजून मंत्रोच्चारांचा आवाज कसा येत नाही? तातांची पूजा सुरू झाली असेल, पण पूजा सुरू झाल्यावर जो मंत्रोच्चार, जो रवा आपल्या कानावर पडतो, तो अजून कसा पडला नाही? म्हणजे एक तर तात उठलेच नाहीत, असं शक्यच नाही, किंवा ते घरातच नाहीत. घरात नाहीत ही एक वेळेला समजू शकतो, पण गेले कुठे? निवृत्तीने अंदाज घेतला आणि आपल्या तीनही भावंडांना झोपेतून उठवलं. म्हणाले, मुक्ते उठ उठ. आपले तात आणि आई हे जग सोडून गेले आहेत, हे घर सोडून गेले आहेत, आणि आता ही सगळी जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. सर्व भावंडांनी उठून बघितलं. घरात आई वडील नव्हते. दारात रांगोळी काढलेली होती आणि रांगोळीत चिरंजीवी भव असा शब्द लिहिलेला होता आणि त्यावर 2 फुलं ठेवली होती. त्या फुलांनाच आई वडील समजून चारही भावंडांनी विनम्रपणे नमस्कार केला. निवृत्तीच्या दोन्ही बाजूला 2 भावंड आणि मुक्ता या सगळ्यांच्या मध्ये येऊन थांबली. आता निवृत्ती यांचा तात झाला होता, यांचा पालक झाला होता, आणि मुक्ता भविष्यात यांची आई बनून यांना अन्न खाऊ घालणार होती, यांना सांभाळणार होती. इवल्याशा मुक्तेच्या वरती हा सगळा भार येऊन पडला होता आणि याच भाराला घेऊन मुक्ता आता खूपच मोठी होणार होती. ज्ञानदांनी मुक्तेला पोटाशी घेतलं. आईला पोटाशी घेतल्याचा भाव ज्ञानदांच्या मनामध्ये होता. निवृत्तीने दोघांना धरलं आणि सांगितलं की आता आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. तात आणि माय आपल्या आयुष्यात नाहीत. दादा, एक विचारू? ज्ञानदेवांचा लहानगा शब्द. तुम्हाला विचार काय? तात आणि माय आम्हाला सोडून गेले. आता आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो. दादा, एक विनंती करतो, आयुष्यात तुम्ही कधी सोडून जाऊ नका. तुम्ही अजून एकदा पोरकं करू नका. निवृत्तीच्या डोळ्यामध्ये आसवं तरळली. म्हणाले, ज्ञाना, त्याची चिंता करू नकोस. तुला मी सोडून जाणार नाही. कधीही तुला एकटं पडू देणार नाही. कधीच एकटं पडू देणार नाही. निवृत्तीने आपल्या सगळ्याच भावंडांना आपल्या छोट्याशा कवेत घेण्याचा प्रयत्न केला. हात मावत नव्हते, पण माया, प्रेम मात्र त्यांना त्यांच्या कवेमध्ये घेऊन जात होतं. यथेच्छ आसवं ढाळली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या कामाला येणाऱ्या लक्ष्मीला हा विषय कळाला. आपल्या पदराचा बोळा तोंडात करून ती आपल्या हुंदक्यांना आवरत आवरत हमसून हमसून रडत होती. मुक्ता आई झाली होती. मुक्ता लक्ष्मीजवळ गेली. म्हणाली, लक्ष्मी आत्या, आई म्हणते भरल्या घरात रडू नये. मुक्ती या वाक्यानिशी लक्ष्मीचा हंबरडाच फुटला आणि तिने मुक्तेला जवळ घेऊन सांगितलं, नाही रडायची बाळ आता मी. तूच शहाणी झालीस, तूच मोठी झालीस. तुझं मोठेपण बघून माझं रडू संपलं ग मुक्ते. आता मी रडणार नाही. लक्ष्मीनेही न रडण्याचा निर्णय घेतला आणि त्या घरातल्या कोणीच आता रडायचं नाही हे ठरलं. ते लढायचं ही भावना घेऊन पुढे जाऊ लागले. निवृत्ती ज्ञानदेवांना भिक्षा मागून आणायची आणि ती मुक्तेनं शिजवून खाऊ घालायची. हाच त्या भावंडांचा दिनक्रम झाला.